रविराज साबळे, विठ्ठल कांगणे यांना फक्त आता नोटिसाच पाठवल्या आहेत. आपल्याला सर्वांना आठवते, दिल्लीचे मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल यांची काहीही चुकी नसताना त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. आता त्याचप्रमाणे रविराज साबळे, विठ्ठल कांगणे आणि अनेक सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर यांच्यावरती देखील अरविंद केजरीवाल यांच्यासारखी वेळ येऊ शकते. आता हे संपूर्ण प्रकरण काय ते समजून घ्या. हे प्रकरण काही एका दिवसामध्ये उभं राहिलेलं नाही. आता बघा, सोशल मीडियावरती बरेचसे कंटेंट क्रिएटर आहेत. ते थेट सरकारवरती आरोप करत नाहीत, ते सरकारला प्रश्न विचारतात. हे फक्त आपल्या महाराष्ट्रामध्येच नाहीत, तर संपूर्ण भारतभरामधून बरेचसे कंटेंट क्रिएटर आहेत जे सरकारला अनेक प्रश्न विचारतात. त्यामध्येच आपल्या महाराष्ट्रातील काही जण आहेत जे सरकारला काही प्रश्न विचारतात, पण सरकार त्या प्रश्नांचं उत्तर देत नाही. गेल्या काही दिवसापासून एक विषय सोशल मीडियावरती बराच चर्चेत होता. तो म्हणजे आपल्या राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मालकीच्या जमिनीबाबत. त्याचं झालं असं की बावनकुळे साहेबांनी निवडणूक आयोगाला जे कागदपत्र दिले होते, जी काही आपल्याकडे संपत्ती आहे त्याचे पुरावे दिले होते, पण त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे जास्त जमीन निघाली असा सोशल मीडियावरती दावा केला जातोय. आता बघा, ही माहिती कोणताही व्यक्ती स्वतःहून सर्च करू शकत नाही. काही ना काही बावनकुळे यांच्या बाबतीत नक्कीच काहीतरी कोणाला तरी माहिती असणार, त्याशिवाय हा विषय निघालाच नसता. आणि मग इथूनच या प्रकरणाला वेगळं वळण येतंय. मग यामध्ये अनेक जणांनी व्हिडिओ बनवले, मग ते रविराज साबळे असो किंवा दीपक केदार असो, त्रिशूल पाटील असो, अनेक जणांनी जी माहिती उपलब्ध आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवले. आता बघा इथे, जी माहिती उपलब्ध आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवले, हा शब्द डबल रिपीट केला, कारण की जी माहिती उपलब्ध आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवला, जी माहिती उपलब्धच नाही त्याच्यावरती कोणीही व्हिडिओ बनवला नाही. पण इथे उलटच घडलं. उपलब्ध माहितीच्या आधारे रविराज साबळे, त्रिशूल पाटील किंवा दीपक केदार किंवा अनेक कंटेंट क्रिएटर असो, त्यांनी व्हिडिओ बनवले आणि त्यांना राज्य सरकारमार्फत नोटिसा पाठवण्यात आल्यात, त्याही 25 कोटी रुपयांच्या. इथे एक गोष्ट समजली नाही, या नोटिसा कोणी पाठवल्या आणि का पाठवल्या. ज्या लोकांनी व्हिडिओ बनवलेत त्या लोकांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय, चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या नोटिसा पाठवल्यात. पण बावनकुळे साहेबांना नोटिसा पाठवण्याची काय गरज होती? ज्यांनी प्रश्न विचारले त्यांनी लोकशाहीचा हक्क म्हणून ते प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नावरती बावनकुळे साहेबांनी स्पष्ट उत्तर द्यायला हवं होतं आणि कदाचित त्यांनी उत्तर देखील दिलं. माझ्याकडे एवढ्या प्रमाणामध्ये जमीनच नाही, माझ्यावरती खोटे आरोप करण्यात आलेत, खोटी माहिती, यामध्ये माझी खूप मोठी बदनामी झाली. त्यामुळे रविराज साबळे, त्रिशूल पाटील, दीपक केदार यांना 25 कोटीची नोटीस पाठवण्यात आली, कारण त्यांनी बावनकुळेंच्या विरोधामध्ये व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओमधून जनतेला माहिती सांगितली. मग इथे एक प्रश्न येतो, सोशल मीडियावरती चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल अनेक लोक कमेंट करतात, मग त्या प्रत्येक व्यक्तीवरती कारवाई व्हायला हवी. फक्त सिलेक्टेड काही लोक त्यांच्यावरतीच का कारवाई झाली? सोशल मीडियावरती बावनकुळे यांच्या विरोधामध्ये कमेंटमध्ये अनेक लोकांनी आरोप केलेत. बरं ठीक आहे, आरोप करणं आणि ते प्रत्यक्षात सिद्ध होणं यामध्ये खूप फरक आहे. आरोप कोणीही कोणावरती करू शकतोय याचा वादच नाही आणि तो संविधानाने आपल्याला हक्क दिलेला आहे. पण जर एखादा व्यक्ती पुरावे देऊन, कागदपत्र दाखवून जर खरी माहिती सांगत असेल तर लोक त्याच्यावरती विश्वास ठेवणं साहजिकच आहे. असंच काही रविराज साबळेंनी केलं. त्यांनी त्यांच्या व्हिडिओमधून कागदपत्र दाखवले आणि पुरावेही दिले. मग यामध्ये बावनकुळे साहेबांनी नोटीस पाठवण्यासारखं काहीही नव्हतं. त्यांनी फक्त एकच करायला हवं होतं, रविराज साबळेने जे काही कागदपत्र दाखवले, जी काही माहिती दाखवली, ते कागदपत्र पूर्णपणे खोटे आहेत, या सर्व गोष्टी त्यांनी ठामपणे सिद्ध करायला हव्या. पण तसं न करता त्यांच्या विरोधामध्ये जे बोललेत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे असं झालंय, संविधानाने जो आपल्याला हक्क दिलाय तो हक्कच आपल्याकडून हिरावून घेतला जातोय. बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि प्रत्येकाने बोललंही पाहिजे, पण बरीचशी लोक भीतीपोटी बोलत नाहीत आणि सर्वात म्हणजे कोणी कोणावरती आरोप करत नाही. फक्त जी माहिती आहे त्या आधारावरती प्रश्न विचारतात. त्या प्रश्नाचं उत्तर देणं हे प्रतिनिधी करणाऱ्या लोकांचं आणि सरकारचं काम असतं. कारण की आपण मतदान करतो आणि आपल्या मतदानाची ताकद म्हणजे प्रश्न विचारणं आणि त्याचं उत्तर आपल्याला मिळायला हवं. पण सध्या अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, आपल्याला उत्तर तर मिळत नाही, पण आपल्यावरती कारवाई नक्की होते. आजही तुम्ही सोशल मीडिया उघडून बघा, प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या राजकारणावरती आरोप करत असतो, पण त्या प्रश्नांची उत्तरं मात्र आपल्याला मिळत नाहीत. आपण सुरुवातीलाच
दिल्लीचे मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल यांचा उल्लेख केला, कारण की त्यांच्या बाबतीतही असंच घडलं होतं. त्यांची कोणतीही चुकी नव्हती, त्यांच्यावरती फक्त आरोप करण्यात आले होते आणि त्या आरोपाप्रकरणी त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. पण नंतर काय झालं, त्यांच्यावरती जे आरोप लावले ते पूर्णपणे खोटे निघाले आणि त्यांना निर्दोष म्हणून सोडण्यात आलं. मग अशीच काही परिस्थिती आता जे सोशल मीडियावरती प्रश्न विचारतात त्यांच्या बाबतीत झालेली आहे. म्हणजे त्यांची चुकी नसताना त्यांच्यावरती कारवाई केली जाणार, त्यांना नोटिसा पाठवल्या जाणार. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ एकच आहे, कोणीही सरकारला प्रश्न विचारायचे नाही, जे काय चाललंय ते चालून द्यायचं. सरकारला आणि सरकारच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारणं हा सर्वसामान्य जनतेचा अधिकार आहे. पण तोच अधिकार आता हिसकावून घेतला जातोय, हिरावून घेतला जातोय, असंच चित्र निर्माण झालंय. लोकशाही जर टिकवायची असेल तर आरोपही झाले पाहिजे आणि विरोधही झाला पाहिजे, तरच लोकशाही मजबूत राहील. नाहीतर कालांतराने लोकशाहीचा गळा घोटला जाईल. दीपक केदार यांनी थेट चंद्रशेखर बावनकुळे यांचा राजीनामाच मागितला. ते म्हणाले, जोपर्यंत आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत आम्ही बोलत राहणार, आम्ही कोणालाही घाबरत नाहीत.